हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आता उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे त्याच्यामुळे सगळे लहान मुलं उरळगावला आली आहेत, मीही आली आणि आता त्यांना टाइमपास म्हणून आम्ही रोज काही ना काही वेगळ्या गोष्टी करत असतो. तर आता घराच्या मागे थोडी जागा होती तर तिथं थोडासा भाजीपाला लावायचा आहे, जेणेकरून मुलांनाही कळेल की भाजीपाला कसा उगवतो, कसं काय करायचं, त्यांच्याकडनं थोडे कष्ट करून घ्यायचे. हे असं आम्ही लॉकडाऊनमध्ये पण केलं होतं. त्याच्यानंतर त्या एवढ्याशा जागेमध्ये लक्ष द्यायला कुणीच नव्हतं. मग आता आम्ही परत करतोय नाही का, तर बघू. डालने जा रहा है, कचरा टाकतोय म्हणला. ह्याच्यातनंच मुलांना कळतं गार्डनिंग कसं करायचं काय. ह्यांचं उन्हाळ्याची सुट्टी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आता इथे शेती करणार आहे. जरा कोण झाडून घेते? अक्षरा दे, मल्हारला दे. हा तू कचरा भर. भाई साहेब दातुळे त्याला काय म्हणायचं. आणि समर्जित पण आलाय शेतामध्ये. समर्जित नुसतं खायचं काम करतोय, आता सुद्धा खातोय. काय खातोय समर्जित? हा समर्जित जेवण कमी आणि चिंचत जास्त खातो. इकडे गंगा खातोय. हा मॅनेजर आहे जसं काय आमचा, आम्हाला काय विचारतोय. काय काय म्हणलं आता? काय करता? त्या स्वतःला निसर्ग इतका आवडतो की मी तासंतास झाडाच्या सावलीत चिमण्यांचा आवाज ऐकत बसू शकते. म्हणजे किती सुख आहे ना ह्या सगळ्या गोष्टींच्यात. आणि आपल्याला खरंच कळत नाही. मग नंतर आपण शहरात गेल्यावर आपल्याला कळतं अरे बाबा गावाकडं किती छान आहे. पण जोपर्यंत गावात असतो म्हणजे आपल्या घरी असतो तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींची किंमत कळत नाही. आणि मग मला मुलांना पण हेच सांगायचं आहे की आपण कशा बिया लावल्यावर, पाणी दिल्यावर, खतपाणी दिल्यावर कशी भाजी येते, कोणती भाजी वेलाला येते, कोणती भाजी झाडाला येते. आता ते 1.25 महिन्यात येईल सगळं आणि मग ते त्यांनाही कळेल. मला ही छोटे छोटे हे जे सुखाचे क्षण आहेत ते कैद करून ठेवायला खूप आवडतात. कारण त्याच्यामुळेच आपल्याकडे आठवणी साठवून राहतात. तुम्हाला आमची छोटीशी बाग आणि मुलांची धमाल कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मम्मी काय तुझ्या हातात? भेंडी कशी लावतात? मग प्रत्येकाचं एक एक झाड येतं ना. आणि किती महिने लागतात भेंडी यायला? आणि मग किती दिवस टिकतं? म्हणजे 2च महिने का भेंडीचा कालावधी? दादाची मग तुझ्या हातात काय? किती दिवसात येतो? 6 महिने. आणि टिकतो किती? 2-2.5 महिने. आणि बघ ना, एक भोपळ्याच्या बिला किती भोपळे येतील? हा सांग की. कितीतरी भोपळे येतात मोनी. इथं राहिले का? राहिले तिथं लावून काकडीच्या कडेला लावून. भोपळ्याच्या बिया दाखव. हे बघा, हे बघ. काँग्रेस याचा अक्षरा पुढे लाव. व्हिडिओ काढायचा. इथं हा आमचा गंगा आहे. गंगा खणतोय, लाजतोय. थांबा. दोन दोन एक आली तर आली. पुढे लावले तिथं अजून त्याच्या पायाजवळ तिथं लाव. थोडं अंतर सोडून आहे ना. काकडीच्या आहेत. मी पहिल्यांदाच बघितलं. आणि ते किती दिवसात येईल काय माहिती. तशीच 4-5 ठिकाणी लावून 2-2. आपण येलो गंगा खांद्रे तिकडं. काय म्हणली दादाची मम्मी? हे दोघे आल्यावर काय म्हणली? घरदार नकटे पोर आले. घरदार आणि नकटे पोर पण आले बघायला आल्या. मल्हार तू काय लावलं बाळा आता? मी काकडी.
काकडी. अक्षरा तू भोपळा ह्या कारल्याच्या आहेत. माझी मम्मी तू काय म्हणली वेलाचं काय होतं 6 महिन्यात येतात ग वेलवर्गीय सगळी. तू काय आणलं समर्जित मेथी म्हणा. मेथी कुठे लावायची मेथी नका तुडू आता ते. इथे लावायची आणि कोण खाणार आहे भाजी आल्यावर. चला बाई इकडे बाहेर चला. आता जागा बघा तुम्ही केवढी एवढीशी जागा आहे म्हणजे 4 माणसं उभी राहू शकतात आणि लोक किती आले. आमच्या वहिन्या कशाला आल्या असत्या हे बघा. आता मस्त स्वयंपाक करायचा ना पण इथं आले शेतात आणि ते पिटुकलं आणले. बघा आपण म्हणतो ना की लहान मुलं आपल्या ह्याच्यातून शिकतात. बघा समोर तू लाव ना बाबू. मी पण लावते तू पण लाव. थांब सांडेल. तुला लावता येत नाही. थांबा ती तशी नसती लावायची मेथी. नाही मी नाही कारल्याला मी नाही लावी. नाही मेथी तिथं नसती लावायची. मेथी अशी पूर्ण वाफ्यात टाकायची. कडेला फक्त वेल लावायचे असतात. अयो आता हे मेथी आहे आणि हे काय म्हणताय समर्जित काय म्हणतोय बाळा. सदानंदा समर्जित काय लावतोय बाळा. भेंडी नाही ती मेथी आहे. काय हा मेथी. समर तू काय म्हणतोय सदानंदाचा. तिकडं करा इकडं करा सदानंदाचं येळकोट इकडं करा. वर घेतली ना मम्मी ती कशी भेंडी सारखीच लावायची. ते पण 6 महिने लागणार ना. त्याला जास्त रान असल्यावर पेरतात पण आता आपलं घरी खाण्यापुरतं. आणि आता हे दोडके आहेत बघ हे वाळलेले. हे फोडून जरी टाकले तरी त्याच्या बिया येतात ना मम्मी. मम्मी लावते. दाखव कशा असतात गवारीच्या बी. 2 प्रकारची असते गावठी आणि एक गावठी. आता हे टोमॅटो सुद्धा येऊ शकतात ह्याचे रोप. हे खाली पडलंय. आम्ही कोरोनाच्या वेळेस केलं नाही सगळेच काहीतरी करायचे. आम्ही शेती केली ती नंतर अशीच राहिली. आता परत आता सुट्टी आहे तर सुट्टीच्या आणि करायचं. इकडे केळीची पण झाडे आहेत. छान आहेत केळी त्याच्या. हे आंबट चुका आहे. आता हे असं वरांब्यावर लावायचं. हा काय दाखव असं हे उरुंबा नाही वरुंबा. मी म्हटली असं लावून दे येईन ते बघू. मला तर हे धने तर मोस्ट ऑफ सगळ्यांनाच माहिती असतात. ते पुढं पण येतात. मी तर धने देते टाकून. असे फेकले नॉर्मल तरी धने येतात चांगल्या पद्धतीने. जाता जाता एकच सांगावंसं वाटतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी निसर्गाची ही किमया आणि मुलांचा हा निरागस आनंद पाहून मन अगदी प्रसन्न होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि निसर्गाच्या अशा सुंदर गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.